सारखं सारखं नाचवतो मला. स्टेशनवर 5 वेळा गाणं लावलं होतं. मी मध्ये नाचतो, हा पैसे गोळा करतो, दारू पितो. तू अहो बदनामी करतोय तो माझी. अरे पण तुला माहिती आहे ना, गाणं लागलं की पोरग नाचायला लागतं ते. अहो पण किती चांगला नसतो तो. म्हणून काय स्टेशनवर 5-5 वेळा नाचवशील तू? शांत हो हरी. तुमच्यासारखा देव माणूस मी आयुष्यात पाहिला नाहीये. असू दे रे. तुझ्या बापाचा खातो काय रे? लबाड. आईच्या गावात. हे काय नवीन? अहो तुम्हाला माहिती आहे ना अण्णा, त्याच्या अंगाला हात लावलं की पोरग बडबडतं. अरे बाबा विसरलो मी. तुमच्यासारखा देव माणूस मी आयुष्यात पाहिलेला नाहीये. कळलं रे. तुझ्या बापाचा खातो काय रे? आता शांत राहा. आईच्या गावात. गणपती बाप्पा मोरया. कशाला हात लावताय? अजिबात हात लावायचा नाही. हे बघ हरी, हा. मी सांगतो तसं वागलास हा. तर या घराचा मालक होशील. मी मालक होणार. मी मालक होणार. इथे आरडाओरडा करायचा नाही. हा. चल आतमध्ये चल. मी मालक जरा तयारी करायची. चल चल. हो अण्णा, हा इकडे या. अहो हरीला काय मालक करताय? मला मालक करा की. तू हा फोटो बघ, त्याचं थोबाड बघ. कुणासारखा दिसतोय तो? तुझ्यासारखा का हरीसारखा? हा त्याच्या आईला एकदम हरीसारखाच दिसतो. मग आईला हरीचा बाप कुठं कुठं फिरायचा. त्याचं काय अण्णा, माझं फक्त हरीच्या आईवर लक्ष होतं. आता हरीवर लक्ष ठेव. आपल्याला फक्त 15 दिवसाच्या आत हरीला याच्यासारखं बनवायचंय. आणि याला हरीसारखा अजिबात बनवायचा नाही. काय करतोयस तू? हो थोडीशी घेतली. अरे नाही जमणार. अहो एक वेळ इकडचं सामान तिकडं सांगा नेऊ पडलं. नाही जमणार हो. का नाही जमणार? तुला फक्त या फोटो सारखं व्हायचंय ना. अहो म्हणणं नाही, फोटो सारखं म्हणाल तर साहेब राईट आहे, बाई लेफ्ट आहे. माझं हे हो. आणि हा माणूस बाई वराडल्या. बाई का वराडल्या? हे बघ मी तुला 1,00,000 रुपये देतो. ओके? बस नाही, ओके नाही. अहो ट्रक घ्यायचा होता. ट्रक मला मागच्या वेळेस एक सेकंड हँड ट्रक पाहिला होता. फक्त 25,000 रुपये कमी पडले. दिला तुला नवा कोरा ट्रक घेऊन दिला. आता ओके? ओके ओके. हॉर्न प्लीज. आई तुझा आशीर्वाद. घेतला ट्रक, मारला स्टार्टर, लेफ्ट राईट केला, घाटावर चढवला. तुला फक्त या फोटो सारखं व्हायचंय. अहो म्हणणं नाही, फोटो सारखं म्हणाल तर साहेब राईट आहे, बाई लेफ्ट आहे. माझं हे हो. आणि हे बघ, मला अजिबात वाटत नाही याच्याकडून आपल्याला काही कॉपरेशन मिळणार आहे. काय बोलता? ही इज इम्पॉसिबल. अहो, काय बोलता? इरेस्पॉन्सिबल. काय बोलता? डिस्गस्टिंग. पटकन सांगा काय बोलताय? घबरे. मीरा प्लीज डोंट गेट एक्साइटेड. अरे एक्साइट होते ती. एक्सिलिडर म्हणायचंय का? अहो, ते गाडीला असतं क्लच ब्रेक एक्सिलिडर. मागं बघायला आरसा असतो ना, ते येण्यावानी बघाल. आईला कुठं कोण आहे? मीरा हा पडला. पडला. अरे असं कसं पडलं? मी नाही पडलं. उचल त्याला, काढ पटकन. हात दे. मला बघू दे कोणी आहे. हात दे. अरे हात दे. साहेब साहेब तुमचं राईट आहे, बाई तुमचं लेफ्ट आहे. गलगले गलगले गलगले. हे म्हणजे 2 बायका आणि फजिती आहे का? अशी परिस्थिती चालली. गलगले चला गलगले, मेंढोर मधनं पळा. बस गलगलेनी फसवलं. बाई किती बडबड करतो. 2 तास झाले या इतका समजवण्याचा प्रयत्न करते, पण याची बडबड काही बंद होत नाही. मला नाही वाटत याला काही जमेल असं. उठा गलगले. शब्बास गलगले उठलेत आणि बाईंना ठणकावून सांगा आपल्याला जमू शकतं. हा बाई जमू शकतं. हो ना, मग हिचा बापूच म्हणा. गलगले ह्या वयात हापूस खायचे दिवस असताना वयात आलेल्या मुलीचा बापूस म्हणताय, कसं बोलताय ते? अहो बनाना बनाना नाही, हापूस. बापूस. अहो बाप बनाना. खोटं अच्छा खोटं गलगले खोटं पॉलिसी उत्तम आहे. पण एवढा मोठा प्रीमियम भरणार कोण? प्रगती झाली. गलगले मुलगी अजून तुमच्यावर प्रेम करते. काय म्हणतो गलगले? काय पटकन विचारून टाकूया ना काय पॉलिसी बद्दल. त्याचं पाहू नंतर. काय नंतर पाहू? गलगले यांना आपला इतिहास सांगा. हा भूगोल आहे. गलगले यांना सांगा, अहो गेल्या वर्षी तुम्ही अचानक 1 कोटीचं टार्गेट पार केलं होतं, त्यामुळे तुमचं ऑफिसमध्ये नाव झालं होतं. ह्या वर्षी सुद्धा 1 कोटीचं टार्गेट पार होत आलंय. फक्त 99 लाख कमी पडतायत. ठीक आहे, माझ्या आईची 1 कोटीची पॉलिसी उतरवायला मी तयार आहे. काय ऐकताय गलगले?
म्हणजे 1 कोटी समोरून, म्हणजे गलगले तुम्हाला दारोदार हिंडायला नको. मग हे ओके ओके. हे बघा, गलगले तयार आहेत. अरे वा, गलगले तयार आहेत. मी ओ, आता आले. चालेल, कुठं- आहो आहो, ऐका ऐका ऐका. काय, काय? आता तुम्ही तयार आहात ना, ती जे कपडे आणेल ते घालायचे, ह्या खिडकीतनं बाहेर जायचं आणि बरोबर 10 वाजता या दरवाजातनं मदन सुखात बनून यायचं. वा, काय प्लॅन आहे. वा वा. पण मी काय म्हणतो, हा आपला प्लॅन आपल्या चौघांशिवाय कोणाला कळता कामा नाही. हा? हा? चौघं कोण? तुम्ही दोघी, मी आणि गलगले. आहो, आता बडबड करू नका. हा, तुम्ही घ्या, हे कपडे घ्या आणि बरोबर 10 वाजता या. नका बरं का? मला जात जाऊ नकोस म्हणून. तू आता जोरात बोलू तू नको. ऐकेल आणि काय करू? बाटलीवाला बाटलीवाला बाटलीवाला. तू खुशाल आहेत ना सगळे गावाकडे? होय. काय रे, सहज आला होतास की कोणी फोन करून बोलवलं तुला? तुम्हीच तर मी फोन सांगितलं करून- होतं 4 दिवसात येतो अहो, म्हणून. अण्णा पण तुम्ही- कामं वाढली नाही इथे. काका कोण आहेत हे? दत्तू. दत्तू माझा नातेवाईक. हा. आत्ताच आलाय. 15 दिवस झाले येऊन. मला येऊन. हो, म्हणून मला बघायला आलायस ना तू? हो. दत्तू माझा नातेवाईक. तो असू द्या, पण आम्ही रंगाला सांगितलं नाही. हा दत्तू कोण? राजे. ते लेले लेले येतील येतील. अहो म्हटलेलंच आहे, धीर धरी रे धीरा पोटी असती फळे रसाळ गोमटी. कोणी म्हटलंय असं? आता मी नाही का म्हटलं? बरं ते राहू द्या, येतील. 10 वाजता यायला सांगितलं ना. कोणाला? हरीला. चला वारीला. चला वारी. काय झालं? अगं, तो LIC वाला येईल. नाही, हिची पॉलिसी काढायची होती ना नाही, म्हणून. पण आम्ही रंगाला सांगितलंच नाही. हा दत्तू कोण? राजे. सांगायचं ना. काय अण्णा? मी दत्तू अण्णांचा गाववाला. बाई, मी दत्तू अण्णांचा गाववाला. मॅडम, मी दत्तू अण्णांचा गाववाला. अरे अण्णा, दत्तूचा गाववाला. Hello everybody. Hello everybody. Oh, what a surprise. Everybody is here. सगळे एकदम एक साथ. What nonsense, राजे. काय डोंबराचा खेळ चाललाय? कामकाज कसं चाललंय? व्यवस्थित चाललंय सर. व्हेरी गुड. काय नवीन लेटर्स वगैरे? आहेत ना सर, चेंबर ऑफ कॉमर्सच्या मीटिंगचे सगळे पेपर. हा माणूस फक्त एकच काम करतो का? चेंबर ऑफ कॉमर्स, ब्लॅक डॉग, काला कुत्ता. हो हो. हो म्हणतोय. अरे अण्णा तुम्ही? अरे मी आलो ना तुझ्यासाठी. सांगताय की घाबरवतोय? व्हेरी गुड. आलाच आहात तर 5 दिवस राहा, 10 दिवस राहा, 15 दिवस राहा. आता गप्प राहा. वारी हरी 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 हरी. मीरा मीरा. मनू मनोरमा. चला, म्हणजे तू मला माफ केलंस तर. रूपा, आपली मुलगी पहिल्यांदा बघताय ना? रूपा कोण? तिकडे कुणी नाही कुणी नाही कुणी नाही. पाया पड ग, फोटोच्या नाही यांच्या. ओ राधे, आमच्या फोटोला हार? नाही सर, ते मी राजा तुम्ही तर आम्हाला एकदम कैलासवासीच करून टाकलाय. नाही सर, ऍक्च्युली तो हे बरोबर आहे? बरोबर आहे. अरे एखादा माणूस 2-2.5 महिने बेपत्ता होतो म्हटल्यावर साहजिकच आहे. पण काय राजे, काळ आला होता पण वेळ आली धावती. राजे, तुम्ही आणि मीरा, तुमच्या दोघांच्या सदिच्छा आमच्या पाठीशी होत्या म्हणून आम्ही वाचलो. त्या दिवशी नगरला जाताना गाडी ड्राईव्ह करायला बसलो. गाडी भरधाव वेगात धावत होती. हो धो मुसळधार पाऊस कोसळत होता. बस एवढंच पाठ आहे. वा रे वा. मग ते 2 महिने बोल, शिकवलेलं बोल.
मी फार थकलोय, मला थोडं फ्रेश होऊ द्या. आलो नाही. मी फार थकलो. तुम्ही थकला असाल तर आपापल्या रूम मध्ये जा आणि रिलॅक्स व्हा. रात्री डिनर टेबलवर भेटू. पण त्यापूर्वी तुमच्यासाठी मी एक सरप्राईज आणलंय, ते ऐका, पहा. वकील साहेब, बोला साहेब. या मृत्यूपत्र वाचा. हो. मी मदन सुखात्मी पूर्ण शुद्धीत आणि स्वखुशीने असं जाहीर करू इच्छितो की मदन सुखात्मेंनी आपली सगळी इस्टेट एका ट्रस्टच्या नावे केली. रूपाच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी या ट्रस्टकडे सुपूर्द केली. त्या व्यतिरिक्त कुणाला काहीही दिलं नाही. आपण तयार केलेला माणूस आपल्याशी असा का वागावा असा प्रश्न तिन्ही आघाड्यांना पडला. आणि हरी, रंगा, गलगलेंचं काय झालं असा प्रश्न तुम्हाला पडला. हरीला गावी घर बांधून द्यावं, रंगाला नवा कोरा ट्रक घेऊन द्यावा आणि गलगलेंना स्वतःची 1 कोटीची पॉलिसी उतरवून देण्याची सुखात्मेंची इच्छा याच मृत्यूपत्रात लिहिलेली होती. याचाच अर्थ तिघही अजून जिवंत आहेत. कारण मदन सुखात्मे विक्षिप्त असले तरी क्रूर नाही. पण या 3 आघाड्यांचं काय? अजूनही तिघही ह्याच भ्रमात आहेत की समोर दिसतोय तो आपलाच मदन सुखात्मे. रंगा, हे असं का केलंस? पण तू काय ए बाई वराडल्या, बाई का वराडल्या? बस गलगले गलगले निघाले. बाईंकडे आले, बाईंचा चेहरा कन्फ्यूज करणार काय? शेवटी पोटा पाण्याचा प्रश्न होता. आणि मला जेवायला जेवायला तुमच्यासारखा देव माणूस मी आयुष्यात पाला नाही. हे तुझ्या बापाचं खातो काय रे? बस गलगले गलगले आले, मुलीला आशीर्वाद दिलाय. आणि साहेब 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 या फोटो सारखं म्हणाल तर साहेब राईट आहे, बाई लेफ्ट आहे, माझं हे आहे. बस गलगले तुमच्यासारखा देव माणूस मी आयुष्यात पाला नाही. ए तुझ्या बापाचं खातो काय रे? अन्न जेवायला. धनुबाई, लॉंग टाइम नो सी. कुठं होता? कुठं? आम्ही का नाही हेलिकॉप्टर मध्ये होतो. का हो? तुमच्या विमान प्रवासाला काही बंदी आहे का? चप्पल खाता? ऍपल आणलंय खाता का? नाही, आमच्याकडे सी विटॅमिन. पण मला सांगा, हा हेलिकॉप्टर मध्ये तुम्ही काय करत होता? काय करत होतो म्हणजे? आमचे कारभारी का नाही हेलिकॉप्टर मधनं फोटो काढत होते. कुणाचे? तुमचे? आमचे नाही, या महाराष्ट्र राज्याचे. असं का? गड किल्ल्यांचे. बर. हा, आणि तुम्हाला सांगते कमळाबाई, असं हेलिकॉप्टर मधनं जाताना वर्ण ना चमचमणार वैभव मागल्या तिथनं पण दिसतो. तो वैभव नाही हो. वैभव म्हणजे ते इंग्रजीत म्हणतात नाही का, ते प्रॉस्पेरिटी. हा, हे असे मोठे मोठे फ्लायओव्हर थोरल्या मामंजींनी बांधलेले. हे असं नवं कोरं करकरीत एअरपोर्ट थोरल्या मामंजींनी बांधलेलं. हा एवढाला अरबी समुद्र थोरल्या मामंजींनी बांधलेला. वा 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 कमळाबाई, तुमच्या जिभेला काही हाड? जरा तरी नीतीनं वागा. काय नीतीनं वागा म्हणलं मी. वर जाऊन देवाला तोंड दाखवायचंय. आणि काय हो कमळाबाई, समधीकडे तुमचे मोठे मामंजी असायला ते काय पुष्कर श्रोत्री आहेत का? नाही हो, नाही, चुकलं माझं. त्याचं काय झालं, विकासाच्या कामांचा रेट एवढा वाढलाय ना, त्या 2-3 अरबी समुद्र आमचे कारभारी असे बांधतील. आणि काय कमळाबाई, लोकांना देऊन देऊन गाजर संपली का काय? नाही, आज हातात संत्र म्हणून.
अंडर एस्टिमेट करू नका. बर, संत्र्याला खूप मोठा भाव आहे. इथे नागपूरमध्ये संत्री उगायचा अवकाश दिल्लीमध्ये एक्सपोर्ट होत्या. आणि म्हणूनच अध्यक्ष महोदय संत्र्यालाच फळांचा राजा डिक्लेअर करावा. अध्यक्ष महोदय असा ठराव आमच्याकडनं पास करून घ्या. अध्यक्ष महोदय तुम्ही लाख ठराव पास कराल, पण यंदाची यायला चहा पानावर बहिष्कार घालणार आहोत. तुम्ही लोक घालणार आहेत असं म्हणतायत. त्यांना काय घालायचं ते घालू द्या. नाही, यंदाच्या वर्षी ना आम्ही ड्रिंक बदलणार आहे. मीच म्हणलं यांना. काय नाही, काही काही लोकांचं कसं असतं, त्यांना ना दुधाचा, दुधीचा, जांभळाचा, ऊसाचा, नाही झालंच तर संत्री, मोसंबी, नारिंगी, 21 कमळाबाई. नाही नाही नाही, कुणाला कशात रस असेल आपल्याला माहिती नाही ना. गप्पा तुम्ही मगाचपासून वायफाय बडबडताय काय? आमचं बघा कसं कसं सगळं अप टू डेट गोंधळ. गोंधळ नसता. मुद्द्यावर या. कच्चा मुद्दा. ओ मुद्द्यावर या. मुद्दा काही नाहीच आहे. अहो काय करताय? मुद्दा 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 काय आपला? मुद्दा असा आहे का खुर्च्या आहेत 227, बरोबर, माणसं आहेत 1000. करेक्ट. गणूबाई, यंदाच्या वर्षी संगीत खुर्चीचं कसं व्हायचं हो? कशाला घेता टेन्शन? माझ्याकडे बेस्ट आयडिया आहे. काय? आपण एक काम करू. तुम्ही तुमचे 250 आणा, बरं, आम्ही आमचे 750 आणतोय, आणि मग एखादा आजी आतुलचं गाणं लावू आणि होऊन जाऊ दे संगीत खुर्ची. मग जो खुर्चीवर बसल तो जिंकाल. वाजव की. तुम्ही थांबा. काय झालं काय? नाही नाही नाही, काय म्हणाला तुम्ही? आमचे 250 आणि तुमचे 750. आमचा का नाही समानतेवर विश्वास आहे. कोणावरही अन्याय नको व्हायला. असं का? कुठनं गणित कुठनं शिकलात तुम्ही? आमच्या राऊत सरांची शिकवले. अरे मी काय म्हणते ऐका ना, तुमचं बी राहू द्या, आमचं बी राहू द्या. तुम्ही 300 घ्या म्हणते मी. गणूबाई, हे काय बोलून राहिलात तुम्ही? तुम्ही धाकल्या जाऊ बाई. ओ धाकल्या तुम्ही, आम्ही थोरल्या. तुम्ही धाकल्या. मग संगीत खुर्चीचा गेम सगळीकडे आम्हीच बाजी मारलाय. आणि काय, आम्हाला गाण्यांची गरज नाही. असाच मारलाय आम्ही तो गेम, आणि लोकांनी आम्हाला धरू धरू खुर्चीवरती बसवलंय. माणसं कमी खुर्च्या जास्त, माणसं कमी खुर्च्या जास्त, माणसं कमी खुर्च्या जास्त, माणसं कमी खुर्च्या जास्त. मित्र, माणसं कमी खुर्च्या जास्त. तुम्हाला म्हणलं होतं पुण्यामध्ये दुपारच्या यायला 1 ते 4 मध्ये खेळ घेऊ नका, पण घेतला. आणि बोंबललं सगळं. काय बोंबललं नाहीये. पुण्यात तिथे ऊन आहे. 1 ते 4 पुण्यात ऊन आहे. बरोबर, म्हणून लोक नाही आली. पण त्यांचा आम्हाला पाठिंबा होता म्हणून त्यांनी खुर्च्या पाठवल्या, आणि पुण्यात आम्ही जास्त खुर्च्या जिंकल्या. खुर्च्या जिंकल्या. आत्ताच बोला 300 घ्या आणि मामला संपला. नो 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 नो, दिस इज अटर नॉनसेन्स. 500 तरी पाहिजे. 500चा काही संबंध येत नाही. नाही, 500 पाहिजे, 500 पाहिजे. 300च्या पुढे होणारच नाही. नाही, 500 एवढं मला पाहिजे. जमणारच मला नाही. सांगितलं ना. असं कसं अहो, म्हणता असं काय तुम्ही? नाही होणार नाही नाही, नाही, होणारच नाहीये. बघा आता 500च्या भावाप्रमाणे करायला गेलं तर लईच नाही. नाही अहो, असं कसं करता तुम्ही? सुट्टे मागे नाही नाही नाही, सुट्टे मागे मागे प्रश्न माझ्याकडे येत फक्त नाही. 500 आणि हजारच्या नोटा आहे. हो कमळाबाई काय पण करा, पण 500 आणि 1000 बोलू नका. तुम्हाला सांगते, नोव्हेंबर पासन 500 आणि 1000 ऐकलं ना की धडकीच भरते मला. टांग टिंग टिंगा टांग टिंग टिंगा कुटुम बोला टांग टिंग टिंगा की टांग टिंग टिंगा की टांग टिंग टिंगा कुटुम. मारुतीच्या बिंबीत शिरला पायी भुंगा
टांग टिंग टिंगा के टांग टिंग टिंगा के टांग टिंग टिंगा के तुम टांग टिंग टिंगा के टांग टिंग टिंगा के टांग टिंग टिंगा के तुम आंब्याच्या झाडाला शेवग्याच्या शेंगा टांग टिंग टिंगा के टांग टिंग टिंगा के टांग टिंग टिंगा के तुम टांग टिंग टिंगा के टांग टिंग टिंगा के टांग टिंग टिंगा के तुम रावणाच्या दाढीला किती केस सांगा चौकटच्या राणीला इस्पिकचा इंगा कांद्याची राणी खाली टोणग्याची पिंगा पिंगा ग बाई पिंगा ग बाई पिंगा ग बाई पिंगा मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं काय पुण्य असलं की ते घर बसल्या मिळतं मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं काय पुण्य असलं की ते घर बसल्या मिळतं बघितलं एकमेकांसाठी त्याग करणाऱ्या एकमेकांवर प्रेम करणाऱ्या लोकांचं हे कुटुंब दुःख नावाच्या गोष्टीचं या जगात अस्तित्व आहे की नाही अशी शंका यावी इतकं आनंददायी वातावरण दान घेता नाही झोळी हवी रिकामी भरता भरता थोडी पुन्हा वाढलेली आपण फक्त घेताना लाजायचं नसतं मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं काय पुण्य असलं की ते घर बसल्या मिळतं